बाळाला बघायची. काही नाही डॉक्टर, आपण जाऊया चला. मॉम प्लीज समजून घे ना यार तू. सुजित तू समजून घे ना, मुळात तू हवायस कशाला तिकडे? आणि बायकांची कामं आहेत ही, बायकांनाच करू दे. पुरुष हवेत कशाला तिकडे? तू पोटात असताना हे कधी आले नाही त्याची लुडबुड करायला. तुझा जन्म झाल्यावर आले आणि फक्त म्हणाले की अरे वा मुलगा झाला एवढं म्हणून आनंद व्यक्त केला. आजकालच्या मुलांची नाटकं ते काय नाही. मी जाणार हिच्या बरोबर आणि समजून घेणार काय डॉक्टर सांगतायत ते. मम्मा प्लीज नका सीन क्रिएट करू प्लीज. तू गप्प बस ग. डॉक्टर तुम्ही चला. मम्मा ऐक ना, नेक्स्ट टाइम तुझा. आज मी आलोय तर मला जाऊ दे. गप्प बस. मी बाळाची आजी आहे. डॉक्टर तुम्ही मला सूचना द्या काय करायचे ते प्लीज. हे बघा हे हॉस्पिटल आहे, इथे जरा हळू बोला. जर संचिताचीच इच्छा असेल की आज फक्त नवऱ्याने तिच्या बरोबर आत यावं तर मला ते मान्य करावंच लागेल. शेवटी ती प्रेग्नेंट आहे, तिची इच्छा महत्वाची. आणि तुम्ही नेक्स्ट टाइम या ना, काहीच हरकत नाही. अहो पूर्वी पुरुष मंडळी इतकी इन्व्हॉल्व्ह होत नसत, आता होतात. आणि हा चांगलाच बदल आहे ना. हल्ली कपल्स मध्ये असं चालतं. आता मणीचंच उदाहरण घ्या. तो स्वानंदी बरोबर प्रत्येक चेकअपला आलाय. सुजितलाही वाटत असेल की संचिता बरोबर त्याने ही मोमेंट एन्जॉय करावी. पेशंटच्या परवानगीशिवाय मी तुम्हाला आत अलाउ नाही करणार. बाहेर आल्यावर मी सगळे डिटेल्स सांगेन. ओके चला. सावकाश. मी इतक्या धावत धावत आले सोनोग्राफी बघायला. मला न घेताच गेले दोघं. माझी किंमतच नाहीये. संचिताचं जाऊ दे, ती तर बाहेरची आहे. पण सुजित त्याला नको कळायला. बायकोच्या तालावर नसतो नुसता. उठ म्हटलं की उठतो, बस म्हटलं की बसतो. त्याने ठणकावून सांगायला पाहिजे होतं माझी मॉम आहे सोनोग्राफी बघायला येणार, पण नाही. शालिनी मॅडम अहो तुम्ही नका ना चिडू इतक्या. पहिलाच चेकअप आहे हा. डॉक्टर म्हणालात ना की यापुढे अनेक चेकअप होतील, तेव्हा तुम्ही जाऊ शकता की त्यांच्यासोबत. इतकी छान बातमी आपल्या घरात आली आहे, असं चिडून कसं चालेल? तुम्ही प्लीज शांत व्हा. मॅडम तुम्ही अजिबात काळजी करू नका. रिपोर्ट छानच येतील बघा. संचिता एक प्रॉब्लेम आहे. कोणता प्रॉब्लेम डॉक्टर? तुझी प्रेग्नन्सी टेस्ट नक्की पॉझिटिव्ह आली होती? हो डॉक्टर, असं का विचारताय? आणि प्रॉब्लेम म्हणजे? हो डॉक्टरांनी आम्हाला तेच सांगितलं होतं त्या दिवशी. काय प्रॉब्लेम काय झाला डॉक्टर? तुझ्या सोनोग्राफी रिपोर्ट्स मध्ये असं दिसतंय की तुझ्या पोटात बाळ नाहीये.